नासिक के दौरे पर पहुंची एनसीपी शरद पवार गुट की सांसद सुप्रिया सुले ने राज्य सरकार पर कई मुद्दों को लेकर निशाना साधा। उन्होंने कहा कि महाराष्ट्र में अंधविश्वास, अपराध, ड्रग्स और भ्रष्टाचार बढ़ रहा है, जिस पर सरकार को जवाब देना चाहिए। लाड़की बहन योजना, किसानों की कर्ज माफी और मंदिरों में कथित भ्रष्टाचार भी उन्होंने सवाल उठाए। वही पार्टी टूट और चर्चाओं के खारिज करते हुए सुप्रिया सुले ने कहा कि ऐसी बातें उनके दल के नेता नहीं बल्कि बाहर के लोग कर रहे हैं। मला एवढंच म्हणायचं आहे की कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा हा महाराष्ट्र आहे, छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि दाभोळकरांचा महाराष्ट्र आहे। आणि सातत्याने यशवंतराव चव्हाण सेंटर आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा जो दाभोळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली संस्था, हे आम्ही गेले अनेक वर्ष अंधश्रद्धेच्या विरोधात काम करतोय। महाराष्ट्राने अंधश्रद्धाच्या विरोधात कायदाही केला, पण त्याची अंमलबजावणी सगळीकडे होताना दिसत नाही आणि ह्याच्यात सगळ्यात जास्त भरडल्या जातात महिला। आणि त्याच्यामुळे प्रचंड 21व्या शतकात जेव्हा तंत्रज्ञानाने म्हणजे सगळीच तंत्रज्ञान, आता तुम्ही उदाहरण बघा, इथून आता तुमचा कॅमेरावरनं चॅनलवर लाईव्ह माझं भाषण दिसत असेल, तर एवढं सायन्स आणि तंत्रज्ञान पुढे गेलंय। आणि ह्या देशाची पहिले प्रधानमंत्री नेहरूजींनी नेहमीच सांगितलं की ज्या देशाला सायंटिफिक टेम्पर असेल तोच देश प्रगती करू शकतो। त्यामुळे या 21व्या शतकामध्ये हे दुर्दैव आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक महिला या बुवाबाजीमध्ये भरडले गेले। एकतर लाडकी बहीण योजनेमधल्या 8 लाख महिला KYC मधून काढल्यात। म्हणजे मला गंमत वाटते या सरकारची। आपल्याला आठवत असेल की मनमोहन सिंग साहेबांचं सरकार असताना आधार कार्ड आले आणि मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारमध्ये जनधन योजना सुरू झाली। ती मोदी साहेबांनी यशस्वीपणे पुढे नेली, पण त्याची सुरुवात मनमोहन सिंग साहेबांनी केली। आणि त्या नेटवर्क मध्ये आज घराघरामध्ये आधार कार्ड आहे की नाही? मग कुठे दिंडोरीला गेला तरी प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे की नाही सर? तर मग ते जर करू शकलो आपण, तर तुम्ही मला सांगताय की जनधन योजनामध्ये एवढा त्यांनी डंका वाजवला की आम्ही एवढे जनधन योजनेचे अकाउंट उघडेल, तुम्ही मला सांगताय तुम्ही या लाडक्या बहिणीचा KYC नाही करू शकला? हास्यास्पद आहे। म्हणजे महाराष्ट्र सरकार KYC 80 लाख महिला तर करू शकला नाही, असा याच्यावर विश्वास आहे का तुम्हाला? कोण आहे ते 80 लाख महिला? मग का नाही तुमची यंत्रणा चालते? अपयश आहे महाराष्ट्र सरकारचं आणि फसवणूक आहे। इलेक्शन आलं, पैसे टाकले, इलेक्शन संपलं, विड्रॉ केलं। त्यामुळे ज्या पद्धतीने या गोष्टी महाराष्ट्रात चालल्यात ना, हे बघा, मालासाठी नुसते आरोप करून चालणार नाही। राम मंदिर जे आमच्यासाठी श्रद्धेचं स्थान आहे, अयोध्येपासून उज्जैन पर्यंत आरोप झाले, त्याचे व्हिडिओ तर तुम्ही दाखवले। म्हणजे मला विश्वासच बसत नाही की मर्यादा पुरुषोत्तम राम याचे संस्कार आमच्या आजींनी, आईंनी, प्रत्येक घरात केले। आणि मला अजूनही आठवत आहे की अडवाणीजी असतील, माननीय अटलजी असतील, माननीय सुषमाजी असतील, अरुण जेटली साहेब असतील, या सगळ्यांनी हे मंदिर व्हावं ह्याच्यासाठी आयुष्य लढा उभा केला आणि त्याच्यात त्यांना यश आलं। आणि ज्या प्रभू श्री रामांचं मंदिर उभं केलं, ज्यांनी आपल्याला मर्यादा शिकवली, त्याच मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या मंदिरात जर भ्रष्टाचार होत असेल तर ह्याच्यापेक्षा गलिच्छ काही नाही। मी तुम्हाला सांगते, हे आमच्या श्रद्धेचे उज्जैनचं मंदिर पण आपल्याला श्रद्धाच आहे ना। मग तिथे पण भ्रष्टाचार, अयोध्येला पण भ्रष्टाचार। आता तुम्ही म्हणताय सिद्धिविनायकचं आहे तुम्ही नवीन काढलंय, मला सांगा जर तिथे असेल तर मग इतक्या दिवसात का नाही इन्क्वायरी लावलेली या सरकारने? कालच का सुचलं? हे नवीनच आहे ना। जर तुम्हाला हे बघा, भ्रष्टाचार करणारा वाईटच आणि जो बघतो आणि त्याला माहित असतं तोही तेवढाच गुन्हेगार आहे। जर या सगळ्यांना माहिती होता भ्रष्टाचार चालू होता तर मग आधी का नाही बोलले? याची इन्क्वायरी लागली पाहिजे की तुम्हाला कुठून कळलं आणि आधी माहिती होतं तर तुम्ही पण तेवढेच गुन्हेगार आहात। ऐसा नाही चलेगा। ही आमची श्रद्धेची स्थान आहेत आणि इथे जर भ्रष्टाचार होणार असेल तर भारतीय जनता पक्षाला, फक्त मला नाही, या प्रत्येक भारतीयाला उत्तर द्यावं लागेल। त्यांना अटलजींना उत्तर द्यावं लागेल, अडवाणीजींना उत्तर द्यावं लागेल, सुषमाजींना, अरुणजींना, यशवंत सिन्हाजी आणि प्रत्येक भारतीय ज्यांनी विश्वासाच्या नात्याने त्यांना नुसतं मतदान नाही केलं, विश्वास टाकला नाही, त्याच्या आधीपासून येत आहेत। आम्हाला तर तुम्ही सगळ्या पक्षांमध्ये पाठवलेलं आहे। आधी आमचा प्रवेश तुम्ही काँग्रेसमध्ये घेतला, नंतर तुम्ही आमचा प्रवेश शिवसेनेत घेतला, नंतर भारतीय जनता पक्षात केला, आता फक्त मनसेच राहिली आमची। म्हणजे दुर्दैव आहे की आमच्या पक्षामध्ये कोणीही एकही उलट सुलट स्टेटमेंट केलेलं नाही, ते दाखवावं।
आमचा कुठला खासदार बाहेर बोललाय, आमदार बाहेर बोललाय किंवा पक्षातलं कोणी बोलले, कोणीही बाहेर बोललेलं नाही. अमोल कोल्हेच बोलले हे बघा, लोक काय बोलतात, बाहेरचे लोक. आम्ही काँग्रेसबद्दल बोलतो का? आम्ही काँग्रेसबद्दल, जेवढं मी काँग्रेसला डिफेंड करते तेवढी काँग्रेस ही संसदेत डिफेंड करत नसेल, एवढी मी. कारण का मी मित्र पक्षाच्या नात्याचा मी नेहमीच त्या चौकटीतच माझी भाषणं केलेली आहेत. त्याच्यामुळे त्यांना कोण भेटला? आता पृथ्वीराज बाबा या देशाचे महत्वाचे, राज्याचे महत्वाचे नेते आहेत. त्यांना आमच्या 8 पैकी कोणीच भेटलेलं नाहीये. तुम्ही विचारू शकता प्रत्येकाला, त्यातले एक इथेच उभे. आणि बाकीच्यांनाही फोन करून विचारू शकता की बाबा त्यांना कोण भेटलंय, त्यांना कुठे भाती भेटली ही आम्हाला माहिती नाही. पण आम्ही 8ही खासदारांचा, पृथ्वीराज बाबांचा कुठलाही संपर्क झाला असेल तर माझाच झालाय. माझ्या लेकीच्या लग्नाला मी त्यांना आमंत्रण करायला फोन केला होता आणि तेही आले होते. त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे.